आणि लक्ष्मी रोडवरच्या प्रस्तावित वॉकिंग प्लाझावरती अधिक माहिती जाणून घेऊया। आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरे सध्या आमच्या सोबत आहे। भक्ती, लक्ष्मी रोडवरची गर्दी ही सगळ्या पुणेकरांनाच माहिती आहे आणि आता महाराष्ट्राच्या अनेक भागातून या भागात येणारे नागरिक सुद्धा त्याच्याबद्दल अपडेट आहेतच। वॉकिंग प्लाझाचा जो प्रस्ताव आहे त्याविषयी पुण्यातल्या नागरिकांमध्ये काय भावना आहे? नम्रता, कुठलीही नवीन गोष्ट आली की ती पटकन स्वीकारली जात नाही हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे व्यापारी जे आहेत ते म्हणत आहेत की वॉकिंग प्लाझा नको, वॉकिंग प्लाझा आलं तर आमचं काय होणार, आमचा बिझनेस जो आहे त्याचं पुढे काय होणार। आणि व्यापाऱ्यांकडे खरेदी करायला जे ग्राहक आहेत त्यांचं मात्र असं म्हणणं आहे की वॉकिंग प्लाझा हवंच, कारण मोकळेपणी चालता येईल, निवांत शॉपिंग करता येईल। त्यामुळे एक मिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आज दिवसभर पुण्यामध्ये उमटताना पाहायला मिळतात। आता मी लक्ष्मी रोडवरतीच आहे आणि काही इथे चालायला फिरायला संध्याकाळचे आलेले काही लोक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत, कारण आज सोमवार आहे आणि लक्ष्मी रोड बंद आहे, त्यामुळे खरेदी करायला येणाऱ्यांची फारशी गर्दी इथे नाहीये। पण काही पुणेकर आहेत ज्यांना विचारूयात, काय वाटतं, वॉकिंग प्लाझा व्हायला हवं का? वॉकिंग प्लाझा निश्चितपणे व्हायला हवा, कारण पुण्यामधला सर्वात गजबजलेला रस्ता हा लक्ष्मी रस्ता आहे आणि या रस्त्यावरती सर्वाधिक गर्दी असते, वाहनांची प्रचंड गर्दी असते, रोडच्या कडेला वाहनं लावण्यासाठी जागा नसते आणि मग लोकांना पायी फिरण्यासाठी खूप त्रास होतो। इव्हन त्या दुकानामध्ये जाण्यासाठी सुद्धा वेळ भेटत नाही किंवा तिथे जायला आतमध्ये चान्स भेटत नाही आणि म्हणून वॉकिंग प्लाझा जर झाला तर लोक मनमोकळेपणाने फिरतील आणि खरेदी मनसोक्त करता येऊ शकेल। पार्किंगची सुविधा तुम्ही महानगरपालिकेने घेतलेला अत्यंत अस्तुत उपक्रम आहे। पार्किंगची सुविधा तुम्ही बाहेर वगैरे दुसऱ्या रोडला लावू शकता आणि हा जो गजबजलेला रस्ता आहे, हा गजबजलेला रस्ता हा पूर्णपणे मोकळा करावा अशी मी आग्रहाने मागणी करतो। काय वाटतं तुला, तू लक्ष्मी रोडला फिरायला येतेस का आणि गाडी न घेता इथे यावं लागलं तर तुला चालेल का? नाही, हो, उलट चालायला रस्ताच पाहिजे, कारण की भरपूर ऍक्सिडेंट होतात। लक्ष्मी रोड हा मेन रोड पडतो। जे काका बोले त्या काकांशी सहमत मी जरूर आहे, कारण की मागे झालेले ऍक्सिडेंट या चौकात चालणाऱ्या माणसांना गाडी ढकलतात, मग त्यामुळे ह्या रोडला चालायला रस्ता झालाच पाहिजे। काय वाटतं तुम्हाला, वॉकिंग प्लाझा होणं हा स्वागतार्ह निर्णय असेल का? हो नक्कीच स्वागतार्ह निर्णय आहे। नम्रता, लोक जरी का स्वागत करत असले, खास करून ग्राहक, इथे येणारे पुणेकर नागरिक जरी का स्वागत करत असले, तरी मुख्य मुद्दा असा आहे की लक्ष्मी रोड हा जवळजवळ 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे। साधारण 1992 पासून हा रस्ता जो आहे तो एकतर्फी वाहतुकीसाठी म्हणून मोकळा ठेवण्यात आला आणि आपल्याला माहिती आहे की पुण्याचा थोडासा आतला शहराचा भाग ते अगदी डेक्कन सारखा भाग यांना जोडणारा हा जो लक्ष्मी रोड आहे तो आहे आणि हा जर का बंद केला, हा जर का वॉकिंग प्लाझा केला, इथे जर का उद्या वाहनं आणायची नाहीत असं ठरलं तर या रस्त्याला पर्यायी रस्ता किंवा इथून बाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतुकीसाठी कुठले रस्ते उपलब्ध करून देणार, त्या संदर्भात सुद्धा अजून पुरेसं नियोजन जे आहे ते महापालिकेकडनं झालेलं नाहीये। अजून सुद्धा वाहतूक विभागाशी, पोलिसांशी त्या संदर्भातली बोलणी चालू आहेत। त्याचबरोबर लोकांचं असंही म्हणणं आहे की वॉकिंग प्लाझाच कशाला, नुसतं पार्किंगसाठी जरी का एक चांगली व्यवस्था या परिसरामध्ये उपलब्ध करून देता आली, पे अँड पार्क जरी का व्यवस्थित करता आलं, तरी सुद्धा कदाचित निम्मे प्रश्न जे आहेत ते सुटतील। तर प्रत्यक्षात अजून पुढचे काही दिवस आहेत, याच्यावरती नियोजन चालू आहे, पैसे जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत। नक्कीच भक्ती, लक्ष्मी रोडवरची गर्दी पाहता या ठिकाणी पार्किंग ही एक खूप मोठी समस्या आणि त्यामुळे या वॉकिंग प्लाझाला विरोध होता। यापूर्वी सुद्धा असा एक प्रस्ताव आलेला होता, मात्र तो बारगळलेला होता काहीशा दबावामुळे। आता यावेळी प्रशासन यावरती कसा काय विचार विनिमय करतं आणि हा निर्णय अंमलात आणतं का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।